जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सलग 9 वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित हे अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। यासाठी 30 मार्च रोजी त्यांनी नवापूर येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचा विचारविनिमयासाठी खास मेळावा आयोजित केला आहे। या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका जाहीर करणार असून त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यास काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲड केसी पाडवी यांच्या बरोबरच भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना देखील मोठे आव्हान उभे राहणार आहे। कारण 52 वर्ष खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी निभावलेली पक्षनिष्ठा आणि सर्व घटकांशी प्रेमभाव जपून मतदारसंघाशी बांधलेली घट्ट नाळ लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा भला मोठा कार्यकर्ता वर्ग आहे। पक्षाने माणिकराव गावित यांच्याऐवजी भरत गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या या पक्षाच्या निष्ठेला व कार्याला न्याय दिला पाहिजे होता अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। भरत गावित यांना उमेदवारी नाकारल्यामुळे अन्याय झाल्याची भावना बनलेला हा समर्थकांचा समूह भरत गावित यांना अपक्ष उमेदवारी करण्याचा आग्रह करीत आहे। परिणामी काँग्रेस पक्षाचे जाहीर झालेले उमेदवार ॲड केसी पाडवी यांची एक मोठी फळी विभागली जाईल हे स्पष्ट आहे। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीत सुद्धा भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आणि आतून खिंडार पाळायला उत्सुक असलेले कार्यकर्ते सुद्धा भरत गावित यांच्या अपक्ष उमेदवारीला मजबूत करणार आहेत। 30 तारखेच्या मेळाव्यानंतर या अपक्ष उमेदवारीबद्दलचे चित्र स्पष्ट होईल। तथापि महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेस पक्षाला खिंडार पडत असतानाच नंदुरबार जिल्ह्यातही काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार यात मात्र शंका राहिलेली नाही। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे।